नमस्कार, मी रेखा पीस रेखीतर्फे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे की रेखी आणि आपल्या स्वतःचा शोध. रेखी शक्ती ही आपल्याला आपला स्वतःचा शोध घेण्यासाठी मदत करते. तर स्वतःचा शोध म्हणजे काय? तुम्ही कल्पना करा, जेव्हा आपला जन्म झाला तेव्हा ही मनुष्य योनी आपल्याला मिळाली. तर ह्या मनुष्य योनीद्वारे जेव्हा लहानपणी आपल्याला आई चार छान गोष्टी सांगायची, आपल्याला खूप छान वाटायचं आणि मग त्या गोष्टी ऐकत आपण मोठे झालो. आपले शालेय शिक्षण संपले, महाविद्यालयीन संपले आणि मग बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळायला लागल्या. तर आपल्या स्वतःचा शोध म्हणजे काय? तर जसं आपल्याला ह्या संसारात प्रत्येक आपले एक आपण रोल करतोय. आपला जसा एक रोल होता आईवडिलांकडे, एक चांगली मुलगी म्हणून, एक मुलगा म्हणून. मग नंतर आपण छान विद्यार्थी झालो. मग विद्यार्थी दशातही आपली आयुष्यभर राहणार आहे. मग विद्यार्थी दशेनंतरच आपण नवीन नवीन शिकत असतो. तर ह्या विद्यार्थी दशेनंतर आपण नंतर एक एक आपल्याला अजून रोल असतात आपल्या आयुष्यामध्ये. जसं आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करतो. मग गृहस्थ आश्रममध्ये आपण आपली कर्तव्य करत एक आदर्श गृहिणी म्हणा, आई म्हणा, आदर्श आई, मग आदर्श वडील आणि त्या रूपाने मग आपण वेगवेगळे आपले पुढचे एक एक पात्र मी म्हणते की आपण एक एक ते पात्र आपण निभवायला लागतो. तर हे पात्र करत असताना त्याच्यामध्ये भरपूर चढ उतार असतात. तर याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःचा शोध कसा घ्यायचा? तर ही वैश्विक शक्ती आपल्याला मदत करते की आपल्या स्वतःचा आपण शोध कसा घ्यायचा. तर वैश्विक शक्ती ज्यांनी ज्यांनी आता माझ्या रेकी फॅमिलीमध्ये आहे, पीस रेकी फॅमिलीत, तर मी बघते की असंख्य प्रॉब्लेम लोकांना असतात. जवळपास मला दिवसातनं 2 ते 3 तर फोन येतच असतात की मॅडम आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात बायकांचे फोन बरेच असतात की घरातली ती मेन बाई असते, तिची भावनिक मला ओढाताण लक्षात येते की प्रत्येक बाईला घरातली ओढाताण खूप असते. कारण तिला सगळी नाती सांभाळायची असतात. म्हणजे लग्न झाल्यानंतर तिला आपली सासरची जी नवीन नाती मिळाली असतात त्या सगळ्यांना सांभाळायचे असते आणि त्याचबरोबर तिला आपल्या माहेरची पण नाती सांभाळायची असतात. यात तिची भावनिक गुंतागुंत खूप असते. म्हणजे त्या सगळ्यांना ती सांभाळत तिचं स्वतःचं असं ती अस्तित्व सांभाळत असते. तर याच्यामध्ये तुमचा स्वतःचा शोध घेण्यासाठी ही वैश्विक शक्ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करते. घरातली लोक असतात त्यांना कळतं की ही बाई म्हणजे वेगवेगळ्या 4 गोष्टी करत आहे. पण ती स्वतःशी, ती घरातली बाई असते, ती स्वतःशी खूपदा आपल्या घरामध्ये ती स्वतःशी बोलत असते की ती जेव्हा सगळ्या लोकांसाठी काम करत असते, घरातल्या लोकांसाठी, ज्या घरामध्ये तिला दिलेलं असतं त्या घरातले सगळे जे काही असतात, कुलाचार असतात, ते सगळं ती सांभाळत आपल्या स्वतःचं अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत असते. याच्यामध्ये तिची शारीरिक भावनिक ओढाताण होत असते. तर एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन तिच्या सतत डोक्यात असतं. तर सगळ्या टेन्शनमधनं बाहेर येण्यासाठी ही वैश्विक शक्ती नक्कीच खूप मदत करत असते. तिचा आशीर्वादारूपी तिचा आपल्या पाठीशी हात असतो आणि सगळ्या रेकी गुरूंचे आशीर्वाद जाणवत असतात. रेकी गुरु आणि त्याचबरोबर आध्यात्मिक गुरु. जसं मी श्री स्वामी समर्थांचं मला जाणवतात. पावलोपावली मला त्यांच्या अनुभूती येतात आणि मला जाणवतं की प्रत्येक पदोपदी मला जाणवतात की स्वामी आहेत आणि भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा त्यांचा मंत्र मला प्रत्येक वेळेला मला असं जाणवतं की ते माझ्या आहेत पाठीशी आणि स्वामी मला भरभरून मला आशीर्वाद देत आहेत. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच मी घराघरात जाऊन पोचते आहे आणि ह्या रेखीच्या आशीर्वादाचं मी तुम्हाला महत्त्व सगळ्यांना सांगू शकते आहे.
की स्वामींच्या आशीर्वादामुळे त्या त्या नाथ संप्रदायातले किंवा दत्तगुरू संप्रदायातली लोक जास्तीत जास्त माझ्या रेकी फॅमिलीमध्ये येत आहेत. तर तुमच्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी ही वैश्विक शक्ती तुम्हाला भरभरून मदत करत आहे. रेकी फॅमिली मी जेव्हा सुरू केली, पीस रेकी फॅमिली, ती 2020 साली आपली परत ही रेकीची फॅमिली सुरू झाली. त्याच्या अगोदर मी जे काही रेकीच्या दीक्षा दिल्या असतील त्या जवळपास 60-70 दीक्षा दिलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर 1-2 करत आता जवळपास 80च्या लोक झालेली आहेत आणि आत्तापर्यंत जवळपास 27 रेकी मास्टर मी माझी ग्रँड मास्टर वासंतीताई यांच्या कृपा आशीर्वादाने तयार केलेले आहेत आणि जवळपास 250च्या वर लोकांना मी रेकीचे उपचार दिलेले आहेत. तर हे रेकीचे उपचार मला जेव्हा देत असते तेव्हा एक आंतरिक आनंद असतो की आपल्याद्वारे आपण दुसऱ्यांचं काहीतरी चांगलं करत आहोत किंवा त्यांच्या चक्रांना आपण सक्षम करत आहोत. तर हिलिंग ग्रुपमध्ये एक रेकीचा हिलिंग ग्रुप म्हणून वेगळा आहे. तर त्या रेकी हिलिंगमध्ये लोक जोडलेली आहेत, म्हणजे ज्यांना जे मास्टर झालेले असतात, प्री मास्टर असतात, रेकी लेवल 2 त्यांची इच्छा असते की नाही मॅडम आम्ही हे शिकतो तर आम्ही पण रेकी हिलिंग देतो. तर रेकीचा हिलिंगचा उत्साह आधी खूप त्यांचा चांगला असतो आणि जसं जसं ते जॉईन करतात मग ते हिलिंग देत असतात आणि जसे पेशंट बरे व्हायला लागतात आणि असं असतं रेकीमध्ये की जसे पेशंट बरे होतात तसा त्याचे काही मोल असतं, त्या रेकीचा मोबदला म्हणून लोक देत असतात आणि त्याद्वारे मी सांगू शकते की आज गेल्या 3 वर्षामध्ये मी बऱ्याचशा लोकांना जे हीलर्स आहेत त्यांना जवळपास 1 लाखाच्या वर मी त्यांना मोबदला म्हणून रेकी मास्टर्सला, रेकी प्री मास्टर्सला, रेकी लेवल 2 ऑनवर्ड्स या सगळ्यांना मी त्याचा रेकीचे ब्लेसिंग्स म्हणून सगळ्यांना ते दिलेले आहेत आणि असे हे रेकीचे आशीर्वाद म्हणू शकते मी त्याला, मोबदला म्हणण्यापेक्षा रेकीचे आशीर्वाद जे वासंतीताईच्या कृपेने मला ही रेकी शिकायला मिळाली आणि त्याद्वारे मी ते ब्लेसिंग्स दुसऱ्या रेकी हिलर्सला मी देऊ शकत आहे. तर याच्यात सातत्याने मी काही मास्टर्स सांगू शकते की ते सातत्याने त्यांच्याद्वारे हे काम करत आहेत. तर ही रेकी शक्ती, ही रेकी ऊर्जा आणि मी म्हटलं की स्वतःचा शोध. तर स्वतःचा शोध घेतो आपण जेव्हा आपण भरभरून हिलिंग्स देतो. मी जेव्हा रेकी शिकले तेव्हा मी वासंतीताईंना म्हटलं की रेकी लेवल 1 झाले, रेकी लेवल 2 झाले आणि तेव्हा मला जसे पेशंट यायचे, मी ऑफिसमध्ये पण वर्किंग होते, जसे पेशंट यायचे तसे मी पेशंट करायचे. माझ्या ऑफिसचे टायमिंग सांभाळून मी रेकी देत होते. तर मी जिथे काम करायचे तिथले नाईक सरांना पण माहिती होतं की मी रेकी करते. तर ते मला म्हणायचे की आप कितना अच्छा काम कर रहे हो, तो कोई बात नहीं, आप थोड़ा लेट आए तो भी चलेगा, रेकी का सेशन करके फिर आप ऑफिस आए तो भी चलेगा. तर मी ते सांभाळून मग मी रेकीचे पेशंट करायला जायचे, कधी जहांगीर हॉस्पिटल, कधी संजीवनला आणि कधी कोणाच्या घरी जाऊन आम्ही 2-2 महिने वगैरे असं रेकीचं हिलिंग द्यायचो. तर आत्ता ह्या क्षणाला मी तुम्हाला सांगू शकते की इतक्या जणांना मी रेकीचे हिलिंग्स दिलेले आहेत आणि त्याचे अनुभव मी रोज शेअर करत आहे. त्याचबरोबर माझ्या रेकी ग्रुपमधल्या रेकी मास्टर्स ह्या पण त्यांचे अनुभव शेअर करत आहे, जे तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत आहात आणि त्याद्वारे तुम्हाला कळत आहे. तर स्वतःचा शोध हा न संपणारा आहे. एक मी तुम्हाला सांगू शकते की मला आत्ता ह्या क्षणी जाणवतं आहे की माझा हा शोध या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे फक्त चांगले व्हावे ह्या कल्याणकारी शक्तीद्वारे प्रत्येकाची भावनिक,
मानसिक, शारीरिकदृष्ट्या मी जर कुठे काही मदत करू शकत असेल तर त्या शिवशक्तीचे मी खूप खूप प्रत्येक क्षणाला आभारी आहे. प्रत्येकाला मी आवाहन करते, प्रत्येक रेकी मास्टर, पीस रेकी फॅमिलीतले मास्टर, बाकी जिथे कुठे रेकी मास्टर्स आहे, सगळ्यांनी हा ध्यास घ्या की प्रत्येक घराघरामध्ये एक रेकी मास्टर असू दे, ज्याद्वारे तो स्वतःचं घर ब्लेस करेल, दुसऱ्यांची घरं ब्लेस होतील. सगळ्यांचे खूप आभार. या वैश्विक शक्तीद्वारे सगळ्यांचे कल्याण होऊ दे. श्री स्वामी समर्थ.